नमस्ते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नगराध्यक्ष संतोषी गावाडे सर, शिक्षण समितीच्या सभापती माननीय रोजरे मॅडम, बाल विकास समितीचे उपसभापती परदेशी मॅडम, रोटरी क्लबचे अध्यक्ष माननीय परदेशी सर, लायन्सचे माजी अध्यक्ष माननीय बाळासाहेब सर पटवे सर आणि मेडिकल डिरेक्टर भंडारी सर, डॉक्टर मेहता सर आणि भंडारी सर आणि ठेकावडे सर, इथे उपस्थित सर्व माझ्या शाळेचे शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांनो, अतिशय शॉर्ट नोटीसमध्ये रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांनी आपल्याला तुमच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेसाठी प्रश्नसंच उपलब्ध करून दिलेले आहे. सर्वप्रथम मी त्यांचे धन्यवाद देते, मनापासून आभार मानते की फार शॉर्ट नोटीसमध्ये तुम्ही आमच्यासाठी हे केलेलं आहे. स्पर्धा परीक्षा ही काळाची गरज आहे, ही तुमची सुरुवात आहे. या सुरुवात की जेव्हा तुम्ही 4थी 7वी किंवा 8वीला स्पर्धा परीक्षा देता तेव्हा तुमच्यामध्ये अनेक प्रकारची क्षमता निर्माण करतात. डिसिजन मेकिंग आहे, त्यानंतर लॉजिकल थिंकिंग आहे, रिझनिंग आहे, यासारख्या क्षमता जेव्हा निर्माण होतात किंवा त्या डेव्हलप केल्या जातात त्याचा डेफिनेटली पुढच्या शिक्षणासाठी त्याचा उपयोग होतो. आणि म्हणून माझा अट्टहास जॉईन झाला तेव्हापासून स्पर्धा परीक्षेवर जास्त आहे. यावर्षी जर आम्ही प्रयत्न केला आहे की आमच्या शाळेतले मॅक्सिमम मुलं हे उत्तीर्ण होतील आणि पात्र ठरतील, परंतु पुढच्या जूनपासून पूर्ण क्षमतेने आपण या स्पर्धा परीक्षेसाठी माझी पूर्ण टीम कार्यरत असणार आहे. परंतु फक्तच मार्गदर्शन आणि शिकवणं इतपतच ते सीमित न राहता जास्तीत जास्त सराव होणं गरजेचं आहे. माझ्या शाळेतले सगळे शिक्षक खूप म्हणजे कष्ट घेतात मुलांसाठी आणि विद्यार्थी तसेच आहेत, परंतु फक्त शिकवण्याने स्पर्धा परीक्षा पास होत नाही, तर रिझल्ट मिळवण्यासाठी हा सराव घेणं गरजेचं आहे. पुढच्या वर्षी आम्ही घटक निहाय आणि संपूर्ण अभ्यासक्रमावरती असे सराव देण्याचा आमचा मानस आहे. पण त्यासाठी आर्थिक तरतूद आमच्याकडे नसल्याने तुमच्यासारख्या क्लब मार्फत त्या जर उपलब्ध झाल्या तर सुरुवातीपासूनच त्याचं नियोजन आम्ही करणार आहोत. चिमटेसरांनी सांगितल्याप्रमाणे या शाळेच्या विकासासाठी, शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक मुख्याध्यापक हे तर त्यांच्या स्तरावर कार्यरत आहेतच, परंतु तुम्ही पाहत आहात की नगरपालिकेच्या शाळांमध्ये भौतिक सुविधा ज्या आहेत त्याची थोडी कमतरता आहे आणि त्या फुलफिल करण्यासाठी नगर परिषद सुद्धा प्रयत्न करतच असते, पण त्यासोबतच लोकांचा सहभाग पण आवश्यक असतो आणि तुमच्या NGO मार्फत ते पूर्ण फुलफिल होतं. मी इथे ज्या लोकांनी इथे हे प्रश्नसंच उपलब्ध करून दिले त्या आपल्या शिक्षण सभापती माननीय धोत्रे मॅडम, शहा सर आणि मेहता सर यांना अगदी मनापासून धन्यवाद देते की आपण आर्थिक सहकार्य केल्यामुळे की हे लवकर शक्य झालं. आता मी नियोजन याच्या आधी आमचे 2 सराव ऑलरेडी झालेले आहेत आणि आता तुम्ही 5 प्रश्नसंच उपलब्ध करून दिले आहेत, त्याचंही नियोजन लगेच होणार आहे. डेफिनेटली याचा फायदा होईल. चिमटेसरांनी म्हटल्याप्रमाणे प्रयत्न आमचे पूर्ण आहेत. म्हणजे आमचे इंटेन्शन्स खूप चांगले आहेत, फक्त रिझल्ट किती येईल हे आधीच त्यांनी क्लिअर केलंय. पण मी शुअर आहे की आमचे काहीतरी विद्यार्थी हे बसतीलच, मेरिट हे येतीलच. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत आमच्या विद्यार्थ्यांची तुलना केली तर ते कुठेच कमी नाही, कुठेच कमी नाही. तुम्ही एखादे कार्यक्रम त्यांचे केले असतील अटेंड तर तुम्ही त्यांचं वक्तृत्व बघितलं असणार, त्यांच्या कला बघितल्या असतील. अक्षरशः शिक्षक आणि ते विद्यार्थी पूर्ण क्षमतेने ते सादर करतात आणि खूप सुंदररित्या कमी रिसोर्सेसमध्ये सादर करतात, ते जास्त महत्त्वाचं आहे. इथे आपण जे प्रश्नसंच उपलब्ध करून दिले त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद सर. आणि मी तुम्हाला परत अश्युअर करते की आपण जे जे सहकार्य आमच्या शाळेसाठी करणार आहात ते पूर्ण क्षमतेने मी आणि माझी टीम त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन रिझल्ट आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. परत एकदा इथे मला बोलण्याची संधी दिली त्यासाठी धन्यवाद देते आणि इथेच थांबते. थँक्यू.